रामकृष्णारी. कनकाच्या परियळी उजळूनी आरती, रत्न दीप प्रभा कैशा पादळल्या ज्योती. ओवाळुगे माय सबाय साजिरा, राई रखमाबाई सत्य भामेच्या वरा. मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले, श्रीमुखाची शोभा पाहता तेज फाकले. वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, शंख चक्र गदा पद्म आयुष्य शोभत. सावळा सुकुमार दैसा कर्जळी गाभा, चरणीने पुरे वाजे गर्जती नभा. ओवाळी तामन हे उभे ठाकले ठाई, समदृष्टी समान तुकया लागला पायी. ओवाळुगे माय साय सबाय साजिरा, राई रखमाईच्या वरा. याप्रमाणे जगतवंदनी जगत तुकुबराया काकडा आरतीमध्ये कनकाच्या परियळी उजळूनी आरती. कनकाच्या परियळी म्हणजे कनकाच्या ज्या परिमेळी आहेत, कनकाची आरती ज्या वेळेला सकाळी आपण दिव्याची आरती करत असतो त्यावेळेला रत्न दीप प्रभा कैशा पादळलेल्या ज्योती. ज्या रत्न दीप आहेत त्या प्रभा कैशा आहेत, त्या पादळल्या कशा, त्याच्या ज्योती कशा आहेत. आणि त्या ज्योती ज्यावेळेला ओवाळुगे माय सबाय साजिरा, राई रखमाई सत्य भामेच्या वरा. तुकोबराया सांगतात त्या देवाला ज्या वेळेला आम्ही ओवाळतो, अंतःकरणापासून ओवाळतो, दिव्यांची रास त्याच्या पशी उभी करतो. आणि ज्या वेळेला आम्ही अंतःकरणापासून ते देवाला आम्ही निहाळतो, त्याची पूजा करतो, त्याची आरती करतो, त्याचं रूप आम्ही निहाळतो. आणि तो जो साजस आहे, तामस आहे, त्याचं रूप ज्या वेळेला आम्ही निहाळतो, आमच्या अंतःकरणामध्ये कंठी धरतो. कंठी धरला आम्ही रखमाईचा पती. आम्ही अंतःकरणामध्ये कुणाला धरलंय तर राई रखमाबाई सत्य भामेच्या वराला आम्ही कुठं धरलाय तर आमच्या कंठस्थ, आमच्या हृदयामध्ये ज्याला आम्ही स्थान दिलंय. आपण कुणालाही आपल्या हृदयामध्ये ठेवत नाही. जो अत्यंत प्रिय आहे, एखाद्या आईला विचारा, त्या आईचा, प्रत्येक आईचा आपला लाडका मुलगा असतो आणि ती आई आपल्या मुलाला कंठामध्ये धरत असतील. त्या कंठामध्ये ज्या वेळेला कुणाला धरलंय आम्ही तर राई रखमाबाई सत्य भामेच्या वराला आम्ही कुठं धरलाय तर कंठामध्ये धरलाय असं महाराज म्हणतायत. पुढं काय म्हणतायत, मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले. पंडित आहेत चतुर्भुज दिव्य कानी कुंडली, ज्याचं कानामध्ये कुंडल आहेत, ज्याला आम्ही अंतःकरणामध्ये धरलेला आहे. आणि तो पुटक आहेत, श्रीमुखाची शोभा पाहता तेज फाकले. ज्याचं आम्ही श्रीमुखाचं नुसतं त्या श्रीमुखामध्ये एवढं मोठं चैतन्य भरलेलं आहे, एवढा मोठा तो आमचा लाडका मायबाप आहे. त्याला आम्ही कुठं धरलाय तर हृदयामध्ये धरलेला आहे. त्याचा आम्ही काय करतो तर गुणगान गातो. आणि त्याचं तेज पाहण्यासाठी आम्ही कसं डोळे ताणून पायाच्या टाचवरती ज्यावेळेला, पाऊंडावरती ज्यावेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला त्याच्याकडे रोखून पाहत असतो. असं आमचं चित्त त्यावेळेला लागलेलं आहे. आणि पुढं महाराज म्हणतात, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा घातलेली आहे, त्याला सजवलंय, नटवलेलं आहे. देवाला मुळात नटलेलं आवडतं. ज्यावेळेला बघा एखादा विद्रूप असेल किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये गेले आणि तुम्ही जर चांगला पोशाख घातलेला असेल, तुमचा पेहराव चांगला असेल, तुमच्याकडं नकळत बरेच लोकांचा लक्ष, अरे काय पेहराव आहे, काय राहणीमान आहे, काय याची ठेवण आहे, याचं शरीर कसं आहे, याला देवाने किती सुंदर बनवलंय असं आपण नकळत म्हणतो. त्याप्रमाणे त्या वैजयंती माळा गळा शोभे श्रीमंत. याप्रमाणे शंख चक्र गदा पद्म आयुष्य शोभत. शंख चक्र गदा ज्याच्या गळ्यामध्ये घातलेले आहेत, ज्याला विभूषणाने ज्याचं आयुष्य शोभतंय असं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशी शंख चक्र गदा पद्म आयुष्य शोभत. पुढं महाराज म्हणतात, सावळा सुकुमार जैसा कर्जळी गाभा, चरणीने पुरे वाजे गर्जती नभा. हा सावळा सुकुमार जैसा सावळा कुमार आहे. आणि या सावळ्या कुमाला, कृष्णाला, सावळ्या पांडुरंगाला, सावळ्या रामाला ही सर्व देवांची रूपं आहेत. आणि देवांनी जी रूपं घेतली त्यावेळेला बघा, ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा जन्म मित्रांनो झालेला आहे दुपारी 12 वाजता. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी सर्व देवदेवता दुपारी 12च्या वेळेला
दुपारी 12चा जन्म झाला म्हटल्यानंतर प्रत्येकाला दुपारी सूर्य कुठं आलेला असतो तर माथ्यावरती आलेला असतो. आणि ज्यावेळेला सर्व देव पाण्यासाठी येते त्यावेळेला चंद्राला वाटतं की अरे आपणही प्रभू रामचंद्रांना पाहायला जायला पाहिजे. त्याला सूर्य मध्ये येत असतो त्यामुळे चंद्राचं दर्शन होत नाही. मग त्यावेळेला चंद्र काय करतात, प्रभू रामांचा धावा करतात आणि सांगतात, देवा अरे मी ज्या वेळेला तुझं दर्शन, तू आज पृथ्वी तलावरती अवतरलायस आणि मी तुझं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी डगमगतोय, पण सूर्यनारायण मध्ये येतोय, मला तुझं दर्शन होत नाही. परंतु त्यावेळेला स्वतः प्रभू रामचंद्र चंद्राने विनंती करतात, काही चिंता करू नका, ह्या जन्मामध्ये मी प्रभू रामचंद्रांना राम अवतारामध्ये आलेलो आहोत आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार हा दुपारी 12 वाजता झाला आहे. आणि मी ज्या वेळेला पुढचा जन्म घेईन त्यावेळेला मी रात्री 12ला कृष्ण अवतारामध्ये येईल आणि त्यावेळेला तुझं दर्शन पहिलं घेईल, त्यावेळेला सूर्यनारायणाला घेऊन देणार नाही. म्हणजे बघा देव पण काय करतायत की ज्या वेळेला राम अवतारामध्ये आले त्यावेळेला दुपारी 12 वाजता जन्म झालेला आणि कृष्ण अवतार जो आहे हा रात्री 12चा अवतार आहे. ज्या वेळेला रात्री 12 त्यावेळेला सूर्य येऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला माझं पुढच्या जन्माला मी ज्या वेळेला तुझा जन्म ज्या अवतारात येईल त्यावेळेला सगळे लोक माझ्या नावापुढं तुझं नाव लावतील रामचंद्र. मग त्यावेळेपासून प्रभू रामांच्या पुढं फक्त राम अवतार नाही म्हटलं जातं, रामचंद्र म्हटलं जातं. आणि नंतर दुसरा अवतार कृष्ण अवतारामध्ये ज्या वेळेला प्रभू रामांनी जो अवतार घेतला त्यावेळेला दुपारी 12 वाजता जन्म आहे आणि दुसरा अवतार जो घेतला आहे कृष्ण अवतारामध्ये रात्री 12 वाजताचा आहे. असा हा याच्यामध्ये फरक आहे की जेणेकरून सूर्य चंद्र तारे हे जे अवतार परंपरा आपण जे म्हटलं जातो, कच्छ योनी असेल, मत्स्य योनी असेल आणि त्यामधून जे येणार आहेत ती पुढं सांगतायत की हे जे अवतार तुला मला घ्यायचे आहेत तर मी तुझ्यासाठी घेईन. आणि ओवाळू घे माय समदृष्टी समान तुका या लागला पायी. या पुढं महाराज म्हणतात की ज्या समचर दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. ज्या पांडुरंगाचे पाय सारखे आहेत, जो पांडुरंग राया एक ठिकाणी चित्त एकरूप होतो, अशा भक्ताचा मी कोण आहे तर तुझा मी भक्त आहे, ज्याची सर्वांवरती सारखी श्रद्धा आहे, सारखी निष्ठा आहे. अशा समचन दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. याप्रमाणे तुकोबराय सांगतात ओवाळू गे माय उभे ठाकले ठाई समदृष्टी समान तुका या लागला पायी. ज्याचे पाय सम आहे, ज्याची दृष्टी समान आहे, तुमच्या माझ्याकडे पाहण्याचा ज्याचा हेतू सम आहे, अशा पांडुरंगाच्या रूपी मी पाय माझे ज्याचे पाय सम आहेत त्या ठिकाणी मी माझा देह ठेवणार आहे. त्याच्या मी पाया लागलेलो आहे, त्याचे गुणगान गाणार आहोत. जो सर्वात पहिला अभंग आहे तुकोबरायांचा, समचन दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. शेवट महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांचे कळल्या मावर्म, तुका म्हणे त्यांचे कळल्या मावर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. याप्रमाणे तुकोबराय सांगतात ओवाळी गे मन हे उभे ठाकले ठाई समदृष्टी समान तुका या लागला पाहिजे. याप्रमाणे आपण सर्वजण त्याचे दास होऊ, त्याची सेवा करू आणि त्याचं गुणगान गाऊ. रामकृष्ण हरी.